सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. अधिकाराने फिरती आज, अधिकाराने फिरती आज, पुरुषावर चढ आवाज. सरकारी कामाला जाई अंगावरती सोन्याचा साज. टिपटॉप राहते कामाला जाते, टिपटॉप राहते कामाला जाते. रोजच नवीन साडीत, तू रोजच नवीन साडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. लई होता तो बिकट काळ, होत डोईशी धुरांचं जाळ. चूल फुकता फुकता जाई रोजच तुझी सकाळ. गेला तो काळ गेली ती वेळ, गेला तो काळ गेली ती वेळ. विसरली बसून गाडीत, तू विसरली बसून गाडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकूड झाडीत. या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माननीय अतिरिक्त आयुक्त संजय देवाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले आयुक्त अजय वैद्य सर मला वाटतं कामाच्या व्यस्ततेमुळे नाही आहेत, परंतु हेरवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आता मी ज्या ओळी म्हणणार आहे ते फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांना मराठी समजतं? संगीत नुसतेच नाही गावया आलो इथे, समजून घ्या. संगीत नुसतेच नाही गावया आलो इथे, कोण्या तरी जिंदा दिलांच्या दर्शना आलो इथे. कोणी फिरीचे प्राण साऱ्या मैफिलीचे आम्हीच यांना मानतो. नुसतेच नाही या मैफिलीचे आमचे स्वतःचे मानतो. दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, आम्हाला को सौजन्य तुमची जिंदा दिली नुसती हवी. ऐसी जरी नक्कीच घेऊ या मैफिलीची वाहवा, तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा. या ठिकाणी या भरगच्च सभागृहामध्ये ज्या संख्येनं आपण उपस्थित आहात त्याचं फार कौतुक वाटतंय. माननीय शिक्षण उपायुक्त समाज कल्याण विभागाच्या प्रणाली भोंगे मॅडम यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम मी आणि ती जो स्त्रीच्या बालपणापासून तिच्या वार्धक्यापर्यंतच्या आयुष्याचा विविध टप्प्यांचा प्रवास आहे तो या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. सगळ्या सावित्रीच्या लेकींनो मला एक सांगा, सावित्रीबाईंमुळे आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली, त्यांच्यामुळे आज आपण इतक्या स्तरावर पोहोचलो. पण मला खरं सांगा, तुमच्यातल्या किती जणींच्या नवऱ्यांनी आज घरी स्वयंपाक केला आणि तुम्ही आयता डबा घेऊन आले? असं किती घरात घडलं? नवऱ्याने स्वयंपाक केला आणि आयता डबा घेऊन आले अशा एक तरी हात मला वर हवाय, एक तरी आहे का? अरे वा, एक हात वर आहे. या या पुढे या. यांच्या पतिदेवांचा सन्मान करायला पाहिजे. अशी एक खऱ्या अर्थानं सावित्री आहे इथे असं म्हणायला हरकत नाही.
आवडेल का आपल्याला? कारण आपलं अपब्रिंगिंगच तसं झालेलं आहे. नवऱ्याला नवऱ्याच्या ठिकाणी त्याचा मान देण्याचंच आपली परंपरा आतापर्यंत वर आलेली आहे. मला सगळ्या मैत्रिणींनी आज इथे बसलेलं हवं आहे, कुणीही जाणार नाही. ह्यांच्या करावके स्टाईल कार्यक्रम नाहीये. स्त्रीच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांचा उलगडला जाणारा प्रवास, निवेदन आणि गाण्यांच्या माध्यमातून आम्ही सादर करतोय. तुम्ही खूप शांतता ठेवून स्त्री म्हणून या कार्यक्रमाचा आनंद अतिशय शांततेने घ्यावा. डोळे मिटून यांना प्रत्येक शब्द गीतातला आणि निवेदनातला ऐकावा असं मनापासून वाटतं. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद. माझे सहकारी झंकार कानडे आणि जयंता कानडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या नावावरून अनेकांनी विचारलं, काय आहे मी आणि ती? म्हटलं ऐकताना वाटेल, म्हणजे तुम्हालाही वाटू शकतं की अरे ही जे म्हणते किंवा ही जे सांगते ही तर मीच, ही तर माझी स्टोरी, माझं अगदी असंच. किंवा तुमच्यातल्या एखाद्या तिला वाटेल अरे ही तर तिची कथा. थोडक्यात तुमच्या आमच्यातली प्रत्येक मी किंवा ती म्हणजे आमचा आजचा कार्यक्रम मी आहे ती. हा कार्यक्रम आहे तिच्या आयुष्यातल्या बालपणापासून वार्धक्यापर्यंतच्या विविध टप्प्यांचा आणि त्या प्रवासात
तिच्या भोवती असणाऱ्या अनेक नात्यांचा. मंडळी, आपल्या देशाचा कोपरा स्त्रीच्या यशाची गाथा सांगतो. या गोष्टी स्वातंत्र्य समरात आपलं योगदान देऊन इतिहासात मानाचं स्थान मिळवणाऱ्या वीरांगणांच्या आहेत, तर आताच्या शतकातल्या महिलांच्याही आहे. आजही स्त्री प्रत्येक परिस्थितीत सामना करायला सिद्ध असली, आर्थिकदृष्ट्या सक्षम असली, निर्णय क्षमता, प्रचंड बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, कष्टाळू आणि सगळ्या आघाड्यांवर लढणारी असली तरी ती खरंच स्वतंत्र आहे का? कुटुंबियांनी बाहेर मुक्तपणे काम करायची सूट दिली म्हणजे स्वतंत्रता का? त्यामागे अनेक गणित असू शकतात. बिनधास्तपणे घरातल्या जबाबदारी झटकून आजही ती कामाला जाऊ शकते का? हाताच्या बोटावर मोजता येतील इतकं कमी प्रमाण आहे अशा बिनधास्त सगळ्यांचं. अर्थात हे मी आजच्या पिढीपर्यंतच बोलते, आताच्या पिढीचं काय विचारायलाच नाही. बहुतांश घरातल्या स्त्रीचं आयुष्य बाहेरून वेगळं दिसत असलं तरी आतून त्याला अनेक कंगोरे असतातच की. अशा वेळी तिला विचारलं की सखे, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी सुवर्णकाळ कुठला ग? कुठला असू शकतो? तर उत्तर ऐकायला येतं बालपण. आपल्या आई वडिलांचा एक छोटासा संसार असतो. कोणाचा गरिबीतला असतो, कोणाचा मध्यमवर्गीय, तर कोणाचा श्रीमंतीतला. पण आई वडिलांच्या प्रेमाची आणि त्यागाची भावना मात्र समान असते. कुठलीच आव्हानं नसतात, आपल्याला काहीही सिद्ध करायचं नसतं, प्रचंड समाधान असतं. कुठल्याच चौकटीत राहून कुठलंच नातं आपण जगत नसतो. निर्भय असतात बालपणातली सगळे नाती. खरंच बालपण किती छान होतं नाही? काष्टा नऊवारी नेसणारी आजी होती, लगोरे खेळणारी ताई होती, परीक्षेला जाताना हातावर गाठीचं पदक देणारी आपली आई होती, सायकलच्या दांड्यावर बसून केस कापायला नेणारे बाबा होते. पैसे कमी होते पण माणसांची घरात चहल पडेल होती. टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, पण कडेवर घेऊन फिरवणारी आत्या होती. बापली होती, खेळ खेळाया जागली मोठी मोहरी काया, घमघमे सारा गंध साईचा, जन्म बाईचा खूप घाईचा. आईच्या शिवणातून उरलेल्या चिन्ह्यांची आईनंच बनवलेली बाहुली होती. बालपणीची मजा काही औरच होती. बालपणीचा हा काळ, ती मजाच काही वेगळी होती. झाले मला
शाळेतली खरी कमाई, वर्गात सामूहिक केलेलं सरस्वती पूजन, हातावरची रानटी मेहंदी आई पाट्यावर वाटून दोन्ही हाताला झोपताना थोपवून फडकं बांधून आपल्याला झोपवून दे. त्या हातांचा मेहंदीचा वास कितीतरी दिवस येत राहतो. आठवतंय तुम्हाला? लहानपणी आई कुंपणावरची मेहंदी काढून ती पाट्यावर वाटायची आणि हाताला घट्ट बांधून द्यायची. तो वास कितीतरी दिवस येत राहतो ना. हळूहळू तेवलेचे हात आता मोठे व्हायला लागतात. कानावर शब्द येतात, एक मांडी नीट घालून बस, फ्रॉक खाली कर, अगं मोठ्याने बसू नकोस, माणसात बसू नकोस, साताच्या घरात ये. किती आरशात बघतेस, सारखा नट्टापट्टा करू नकोस. अगं काय चाललंय तुझं? मोठी झालीये तू, पूर्वी 16 वर्षांची झाली आहे, वयात आली आहेस. तारुण्याचा हा काळ, मनाचे झोके जोर जोरात घेणारा, चंचल वाऱ्यासारखा होणार, मस्तीखोर पण घरातल्या मोठ्या मंडळींनी नियंत्रणात ठेवलेला. पण त्या वयातल्या मनातल्या विचारांचं नियंत्रण कोण करणार? भांबावलेली प्रियकराचे स्वप्न बघणारी ती, सिनेमा बघताना कधी जितेंद्र तर कधी धर्मेंद्र बरोबर स्वतःला पाहणारी, अचानक अल्लडपणा संपून मोठी झालेली, एकदम वयात आलेली, लाजून पडणारी, स्वतःच्या धुंदीत जगणारी. हे काय घालून दिली ताई? तू पण तुझ्या तारुण्यात अशी धुंदीत वगैरे जगायचीस का? डोंबल कसले काय, चेहऱ्यावरची रेष जरी आली तरी आई पकडायची, लगेच बाबांना म्हणायची. रंग काही बरे दिसत नाही, सतत नट्टापट्टा चाललेला असतो. खरं तर तो आताही चालतो, पण आता कोणी बघत नाही आणि आवाज द्यायलाही आता कोणी बोललं नाही. नुसतं अंगणाच्या बाहेर जरी उभं राहिलं ना तरी बाबांचा आवाज यायचा. कोण आहे रे बाहेर? काय ग इतक्या वेळ अंगणात का? चल घरात. मी पटकन घरात पळायचे, पण माझ्या मनात काय चाललंय हे थोडी ते पकडू शकणार होते. कसं आहे ना, हे सगळं दाखवतं. स्वप्नातला पण प्रत्यक्षात येणारा किंवा आलेला तो आपला अगदी हक्काचा. ती म्हणते, साकारते शिल्पात, साकारते शिल्पात तैसे शब्दातही साकारते, चारुता तैसीच आहे जशी त्या ताजची, चारुता तैसीच आहे जशी त्या ताजची, आहे स्मृती ही अंतरिया पुण्यातरी मुमताजची. कोठे कधी साकारते, साकारते शिल्पात तैसे शब्दातही साकारते. आता त्याच्या आठवणीत ती आकंठ नाहून निघते, नटते, सजते. तिला सगळं कळतं, अगदी चित्रपटागत वाटू लागतं. काल परवापर्यंत मात्या पित्याची ही लाडाची लेक आता दुसऱ्याच्या दारातली अप्सरा होणार असते. त्या भेटीच्या ओढीनं ती व्याकुळ झालेली असते. तो देखील या अप्सरेची वाट बघत असतो. तो म्हणतो, अबोलते क्षण होते, मनी काहूर माजला होता, पाहून तुला तेव्हा तो चंद्र लाजला होता. तो तिचं स्वप्न पाहत असतो. ती कशी असेल, सजल्यावर कशी दिसेल याचा विचार करत असतो. आणि काय होतं, अचानक या अप्सरेचा प्रवेश होतो. तुझ्या
कारण काय आहे, जोपर्यंत तुमचे चेहरे इथे बोलत नाही तोपर्यंत आम्हाला कळत नाही की म्हणजे तुम्हाला ऐकायला येत नाहीये का बॅलन्स व्यवस्थित आवाज येतोय. असं म्हणजे हो की बघा, बालपण संपलं, स्वप्न पाहून झाले, आता तिच्या लग्नाची चर्चा सुरू होते. उगीच तुम्हाला आठवत असेल, बघा आठवून बघा, उगीच म्हणायचं म्हणून ती म्हणते मला नाही करायचं लग्न बिग्न. असं म्हणणारी सगळ्यात पहिले पडून जाते. ती म्हणते मला नाही करायचं लग्न बिग्न, मी अशीच राहणार. आजी म्हणते प्लीज मागे बोलू नका प्लीज. आजी म्हणते अगं तुझ्या आवडी असताना मला 3 मुलं होती. आई म्हणते मला तर खूप शिकायचं होतं, पण कसलं काय, तुझ्या आजीला मला वेळेत सासरी धाडायचं होतं. योग्य वयात लग्न झालेलं बरं असतं. आई रोज बाबांना म्हणते तुम्ही कधी लक्ष घालणार, अहो लग्नाची झालीये ती, लक्ष घाला की. बोलत नसली तरी कळतंय तिच्या वागण्यावरून, बोलत नसली तरी कळतंय तिच्या वागण्यावरून. अहो जाईल पटकन, नको त्या कोणाचा हात धरून. अमकीच्या तमकीचं लग्न झालं सुद्धा, तमकीच्या अमकीचं ठरलंय, तुम्ही मला बरंच घेतलंय. मी एकटी काय काय बघू, कुठे कुठे बघू, काय काय बघू. येणारा जाणारा पै पाहुणा, घरात सगळ्यांना काय हवं नको, घराची स्वच्छता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पतिराज तुमचे मूड्स, नातेवाईकांच्या अपेक्षा. दमायला झालंय हो मला. हा कर, इतके काय टेन्शन घेते. अरे नाव नोंदव ना विवाह संस्थेत, जा उद्या जाऊन नाव नोंदवून टाक. तू पण नाही यार, नवरा म्हणतो. ती म्हणते अहो झालंय सगळं करून मागच्याच वर्षी, सांगितलं होतं मी तुम्हाला. अच्छा बोलली होतीस का, मी विसरलो वाटतं. ती नवऱ्याकडे नुसती बघते. पाडगावकरांच्या ओळी तिच्या मनामध्ये रुची घालत असतात. ती म्हणते उपाय माझे सगळे संपले, काही कळेना बाई. उपाय माझे सगळे संपले, काही कळेना बाई. लेकीला माझ्या मनासारखा नवरा मिळतच नाही. लेकीला माझ्या मनासारखा नवरा मिळतच नाही. आता बाबा मात्र मनावर घेतात, जोरात कामाला लागतात, राजकन्येला शोभेचा वर आणतात. एकच लगीन नाही सुरू होते, दाराला तोरण लागतं, झेंडूच्या फुलांनी माळांनी घर सजून जातं, लग्नाचा बस्ता बांधला जातो, पाहुणे राहुणे सुरू होतात, मैत्रिणी चिडवू लागतात, लाडू वळू लागतात, हातावर मेहंदी रंगू लागते. नव्या दुनियेतल्या त्या स्वप्नातल्या राजकुमाराची ओढ काही औरच असते. तो दिवस उजाडतो, सनईचे सूर वाजतात, आणि काय होतं. जमल्या अंगणी
आता आता राजा राणीचा संसार सुरू होतो. एकमेकांसाठी काय करू आणि काय नको असं बाई होऊन जातं. सुरुवातीला सगळं कसं गुवाड वाटतं. तू म्हणशील तसं, किंवा तुझ्यासाठी काय पण रोज नवीन नवीन पदार्थ करून बघितले जातात आणि कालांतराने अगं काहीतरी वेगळं कर ना असं म्हटलं की ती पटकन स्वीटीचं बटन दाबते. त्या काळात जळलेला पदार्थही तो प्रेमानं खातो बरं का. त्या काळात जळलेला पदार्थही तो प्रेमानं खातो आणि आता ताटावरून उठून जातो. तो येताना गजरा आणतो, ती लगेच डोक्यात माळते. हल्ली मात्र का हो गजरा आणलाच नाही अनेक वर्षात असं तिनं म्हटलं की तो म्हणतो आणला होता की हार परवाच. हार आणि गजरा यातला फरक सुद्धा तो विसरलेला असतो. अमकी साडी घाल म्हटलं की ती लगेच साडी घालते आणि कालांतराने आहे त्या कपड्यावरच घरातल्या बाहेर जायला तयार असते. आयुष्य असं गुवाड पद्धतीनं सुरू असतं. एकमेकांसाठी दोघं एकरूप झालेले असतात. एकमेकांना अगदी गुणदोषांसकट स्वीकारतात, प्रेमामध्ये नाहून निघतात. राजा राणीचा असा संसार सुरू असताना तो म्हणतो, पाहिले लावण्य नुसते नाही तिला मी पाहिले. पाहिले लावण्य नुसते नाही तिला मी पाहिले. पाहुनी चंद्रप्रभेला चंद्रास नाही पाहिले. भेटुनिया ही भेट त्यांची नशिबात नव्हती आमच्या. हाय हाय हे सौंदर्य त्यांचे आड आले आमच्या. ऐसे जरी ऐसे नव्हे नाही तिला मी पाहिले. गेले दिपोनी नेत्र आम्ही कल्पनेने पाहिले. आणि मग दोघे जण स्वप्नामध्ये धुंद होतात. ती म्हणते ज्या रात्री त्यांनी मला झोपताना इथे आणून ठेवलं या प्रदेशात स्वप्नांच्या, आणि मला जेव्हा पहाट झाली तेव्हा कळतं की तो निघून गेलेला असतो मला एकटीला टाकून. सगळं मला वेगळंच वाटतं. आणि मग ती म्हणते केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. He
अनेक लोकांना माहिती नसेल की सुरेश भटांनी या गाण्यामध्ये नंतर अजून एक कडवं ऍड केलं होतं. ते चित्रपटात चित्रित झालं नाहीये. मग मी म्हणू का, तुझं असं म्हणणं आहे का की ते मी म्हणावं? मी म्हणतच होते. मी गायिका नाहीये, पण यांनी वाजवलं नाही तर मी नक्की म्हणू शकते. अजूनी सुगंध आहे दुलईस मोगऱ्याचा, अजूनी सुगंध आहे दुलईस मोगऱ्याचा, गजरा त्या फुलांचा, गजरा त्या फुलांचा, हरवून रात्र गेली केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. असं हे स्वप्नात हरवत दोघांचं आयुष्य अगदी मस्त पद्धतीने पुढे पुढे जात असतं. आणि मग अचानक काय होतं? आधी कधी तो तिला दुखावत नसतो, ती त्याला दुखावत नसते. तू म्हणशील तसं तुझ्यासाठी काय, पण असं सगळं सुरू असताना अचानक काय होतं? समर्पणाची ही भावना एकाएकी कुठे गायब होते. माझे लोक, तुझे लोक असा संवाद वाढू लागतो. मध्येच तो कधीतरी चिडतो, रुसतो, ती सुद्धा रडते, अबोला धरते. तिला कळतच नाही होतंय काय. जो आत्तापर्यंत अगदी आपला शब्द पडू देत नव्हता, आपल्याला जपत असतो, तो आज अचानक का बदलायला लागलाय. ती कावरी बावरी होते. खरं तर त्याच्यासाठी सुद्धा लग्न हा प्रकार एक नवीनच प्रकार असतो. आता एकमेकांवर दोषांचे लेबल्स लावले जातात आणि या क्वाड नात्याला हळूहळू दृष्ट लागायला सुरुवात होते. तिला त्याला कळतच नाही. हे प्राची, तुमच्याकडे आता तू तरुण पिढीतली आहे, तुमच्याकडे असंच असतं का? नाही, आमच्याकडे असं नाही. भांडण झालं तर ऍक्च्युली घरातून मी निघून जाते. जेवायचं राहिलं असेल तर स्विगी आहे, कार काढायची, एक लॉंग ड्राईव्हला जाऊन याचं डोकं शांत. आणि मुलीचं काय करायचं? त्याची पण आहेच ना मुलगी, का फक्त एकटीच आहे? म्हणजे ही त्याच्याकडे मुलीला सोडून लॉंग ड्राईव्हला निघून जाते. खरं आहे ग, खरं आहे. तुम्ही आताच्या मुली धन्यवाद आहात ग, असं म्हणायला काही हरकत नाही. कदाचित कदाचित बघ, तरी संसार चालू आहे. संसार चालतच असतो, पण त्याला प्रश्न पडतो आणि तिलाही प्रश्न पडतो, जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले? जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले? ऋतूंचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले? ऋतूंचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले? स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही. अरे या आरशातील कालचे हसणे कुठे गेले? नभाची ही रया गेली, घनांचाही रंग उडाला, मनाने पावसाळे जोडले, भिजणे कुठे गेले? भिजणे कुठे गेले? रडू आले आता तरी पुरेसे रडत नाही हे डोळे. समंजस काळजाच्या आतले तुटणे कुठे गेले? सुखाचे चांदणे झाले, सुखाचे चांदणे झाले, व्यथांच्या तर्क झाल्या, परंतु त्यातले अलवार लुकलुकणे कुठे गेले? मग आता हे सगळं असं इतकं निराश मग कोणामुळे घडतंय? हा अपराध नक्की कुणाचा आहे? काय घडतंय? कशामुळे हा अबोला? कशामुळे हा दुरावा? ऐकूया ही काय म्हणते. अपराध
सासरी जाताना पदोपदी एक शिकवण दिलेली असते. सासरचं घर आहे तुझं, तिथे गेल्यानंतर तिथे ऍडजस्ट करायचं. घरी सांगत यायचं नाही की सासरी कसं चाललंय. माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा माझी आई स्वर्गीय कुंदा ठोंबरे माझ्या अगदी लहान वयात गेली. पण मी होते तेव्हा अवघी 22 वर्षांची. तिने मला एक कविता लिहिली. त्या कवितेत सुद्धा मला तिने शिकवण दिली. पहिले पाऊल मुली पडू दे देव घरातील देवापाशी. पहिले पाऊल मुली पडू दे देव घरातील देवापाशी. अष्टांगी तू नमन करावे श्री साईंच्या चरणापाशी. समोर दारी रांगोळीतून शुचिर्भूतता अशी फुलावी की परसदाराच्या तुळशीपाशी मांगल्याची रास असावी. म्हणजे सासरीच सगळं चांगलं झालं पाहिजे. परसदाराच्या तुळशीपाशी मांगल्याची रास असावी. धनधान्यांनी तुझ्या घराची म्हणजे सासरची धनधान्यांनी तुझ्या घराची कोठार एक जावी भरुनी. क्षुधित भुकेला कुणी न जावा दुःखी कष्टी मनी होऊनी. अन्न असे हे परब्रह्म हे स्वास्थ्य रक्षण्या घरदाराचे. रुचकर हितकर अशा समीधा तव हस्ते त्या यज्ञी पडू दे. आणि आता ती मला सांगते, दिवाणखानी सगळ्यांमध्ये मूर्ती तुझी ग शोभून दिसू दे. उंच भरारी गगन भेदी जरी उंबरठ्याची लाज असू दे. ओठंगुन तू उभी असावी ओठंगुन तू उभी असावी. गच्ची वरती तुझ्या घराच्या सय सौरभची हळूच सांगसी. कानामध्ये जाई जुईच्या तुझ्या नेत्रीच्या ज्योतीमध्ये तुझ्या सख्याचे तेज दिसू दे. सखी सहचरी सदा होसी तू काय सांगू तुझे या प्रवते. आता ती सासरून माहेरून सासरी जाते. बालपणापासूनचा तिचा टप्पा आता एका महत्वाच्या ठिकाणी येऊन थांबतो. कुठला असेल तो? अगदी खरं आहे, मातृत्वाचा. मातृत्वाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर ती आता येऊन उभी राहते. मातृत्वाचा अनुभव कोणी शिकवून येत नाही तर तो घ्यावा लागतो. त्यासाठी ती सज्ज होते. कधीतरी पोटामध्ये छान इंग्लिशी लाथ बसते. ती सुखावून जाते. त्या स्पर्शासाठी आसुसते. तिचं विश्व बदलून जातं. पोटातल्या बाळाशी ती मनोमन हितगुज साधते. तिला सगळा विसर पडतो. आता ती आई होणार असते. लहानपणी तिच्या बरोबर आईनं केलेल्या बोबड्या बोलातले संवाद तिला आठवू लागतात. आतापर्यंत आई आई करणारी ती आता वैचारिक दृष्ट्या अतिशय प्रगल्भ होते. कधीतरी आपल्या आईची आई सुद्धा होते. आईनं तिला भरवताना चिवकाऊच्या सांगितलेल्या गोष्टी, कर्कचून बांधलेल्या 2 वेण्या, स्वतः मशीनवर शिवलेला एखादा फ्रॉक, तिच्या लहानपणीचे आईने जपलेले दुपटे लंगोट आता ती आपल्या बाळासाठी वापरणार असते. रोज बाळाचे ठोके प्रेमानं नवऱ्याला ऐकवते. आई या विश्वाच्या सगळ्यात मोठ्या भूमिकेत ती आता प्रवेश करणार असते. आई पण कोणाला नको असतं. किती सुंदर असतं आई पण. कशी असते आई? खोप्यात तिथे चिमणी रोज पिलाना सांगते गोष्ट निजताना. ते ऐकून मन हे फडफड होई. पाळणा म्हणे अंगाई. पाळणा म्हणे अंगाई. गाताना गीत तुला लढीवाळा. हा कंठ दाटूनी आला. हा कंठ दाटूनी आला. घर सुटतं पण आठवण कर. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर सुद्धा आई हेच शब्द राहतात. खरं मूल जन्माला येणं ही निसर्गाची केवढी मोठी देण आहे. 2 थेंबातून साक्षात मूर्ती घडवणारा तो निसर्गरूपी ईश्वर महान आहे. तो देतो, छप्पर फाडून देतो. नको म्हणण्याचा प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हातांची ओंजळ पुढे करायची असते. ते बाळ जन्माला येतं, आईला म्हणतं, माझे हात हातात तुझ्या आई, माझे हात हातात तुझ्या आई, मी चाललो ठाई ठाई. अशीच तुझी थाप राहू दे ग आई, मी जग जिंकेन पायी पायी. तिचा पान्हा पुन्हा भरून येतो. आयुष्याला नको सावली काळी, ईश्वरा तूच सांभाळी. झोका जाओ आकाशाला, धरतीचा ट्या भाळाला. मी गाताना गीत तुला लढवाळा. हा कंठ दाटून आला, हा कंठ दाटून आला. असाध्य काही नसे ह्या जगी, असाध्य काही नसे या जगी. जे जे हवे ते मिळते, ते मिळते, सर्वही मिळते, सर्वही मिळते. सांगा आई कुठे मिळते, सांगा आई कुठे मिळते. मी गाताना गीत तुला लढवाळा, हा कंठ दाटून आला, हा कंठ दाटून आला. मी गाताना गीत तुला लढवाळा, हा कंठ दाटून आला, हा कंठ दाटून आला. आई घर 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 सगळ्या कुटुंबाभोवती फिरत असते. सगळ्यांना काय हवं नको बघण्यात धुंद होते. सगळ्यांना पोटभर देते. ती मात्र उरलेलं संपायला शेवटी नसते. संसाराच्या ह्या चक्रात ती अखंड धावत असते. पहिली पाहुणा येणारा जाणारा, देणं घेणं, दुखणं खुपणं, सण समारंभ, मुलांचं शालेय शिक्षण, पालक सभा या आघाड्यांवर अखंड दौडत असते. स्वतःचं करिअर करते. संसार आणि करिअर यांचा सुंदर समन्वय साधते. आयुष्यातल्या रंगमंचावर अनेक भूमिका ती विलया पेलत असते. अमेय बागची एक फार सुंदर कविता आहे. अनेक वाटांवर हा तिचा प्रवास सुरू असतो. ती म्हणते, ऐका, फार महत्वाची कविता आहे. ती म्हणते, एकदा मी होऊन बघ. ती म्हणते, ती म्हणते, एकदा मी होऊन बघ, तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय, एकाच जन्मी बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते. मी लेक्चर कित्येक देते. मी थिरकते, मी बावरते, मी गाजते, मी नाचते. मीच जन्म देणारी, मीच जन्म पुरवणारी, जन्मानंतर सुद्धा मीच ती पुरून उरणारी. तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते. ऑफिसची कामं तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते.
मी असल्यानं तू आहे. मी असल्यानं तू आहे. तरी जगताना तुझे नियम आहे. तरी जगताना तुझे नियम आहेत. मी जे करायचे नाही याची यादी तू केलीस. मी जे करायचं नाही याची यादी तू केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण तेव्हा डोळ्यासमोर का नाही आणलीस? आई, बहीण, बायको, मैत्रीण तेव्हा डोळ्यासमोर का नाही आणलीस? वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे. वेगळे काहीच नसते रे, फक्त दिसतो वेगळे. तरीही आमच्या बाबतीत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढा तरी फरक राहू द्या. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या. बाकी सगळ्या बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. अनेक वाटाच्या वाटांवरचा तिचा प्रवास, अनेक आव्हानं, ती पेटताना तिची होणारी कसरत, प्रत्येक वाट नवीन, प्रत्येक वाट झुंज देणारी, कसरत करणारी. ती म्हणते, ती काय तिच्या मनासाठी पारदर्शक असतं. लहानपणी सगळ्यांनी जपलेलं हे मन मोठेपणी संसारात पडलं की ती त्याला मूकपणे दाबून टाकते. या मनाशी तडजोड करते. तिच्या मनाचा कधीच चांग लागत नाही असा वारंवार तिच्यावर आरोप केला जातो. पण तिच्या एक मनकवडी कुणीही नसते. कुणी म्हणजे कुणी नसते. तिला समजलं ना की तिचं मन लगेच कळतं. ती मनोमन कुडते, सहन करते, मन मारते. रजनिवृत्तीचा काळ जेव्हा येतो तेव्हा घरच्यांनी समजून घेतलं नाही, नवऱ्याने समजून घेतलं नाही, तर ती एकटी तो काळ निभवते. कारण तो सतत सुरू असतो आणि मग ती आपल्या मनाला प्रश्न करते. होणे
भुईवर गेलं गेलं अभयात, आत्ता भरत भुईवर गेलं गेलं अभयात. कोण जाणे केवढा तो व्यापतो साकाशाला, आकाशाचा परदेसी एका मातीच्या कणाला तुझे दार माझ्यासाठी, तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी फुलेल का? मना तुझे मनोगत मला कधी कळेल का? मन एवढं एवढं, मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना, मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय माया. गळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श, गळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श, तुझ्यामध्ये सामावला काळोख प्रकाश, तुझे अरूपाचे रूप, तुझे अरूपाचे रूप माझ्या पुढे खुलेल का? मला तुझे मनोगत मला कधी कळेल का? कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर आम्ही पोहोचलो. कवी सौमित्रची मनाची फार सुंदर कविता आहे. माझी या मनात जरा थांबना, माझी या मनात जरा थांबना, पावली तुझ्या या माझी या खुणा, तुझे धावणे अन मला वेदना. हे असं मन सांभाळत, तडजोड करत, एकमेकांबरोबरचा संसार करत आता ते दोघंही आयुष्याच्या वार्धक्याच्या टप्प्यावर येतात. दोघंही एकमेकांना म्हणतात, चल आता खूप झालं, मागे प्लीज बोलू नका. आपण शेवटच्या गीताकडे वळतोय. दोघंही एकमेकांना म्हणतात, चल आता खूप झालं, भांडणाचं टोक आलं, आता वर गच्चीत जाऊ, दोन दोन पेग चंद्र पिऊ. आता चल गच्चीत जाऊ, दोन दोन पेग चंद्र पिऊ. आता तू म्हणजे तू नव्हे, मी म्हणजे मी नव्हे, तुला मला नाव नव्हे, तुला मला गाव नव्हे. संसार नाही, मुलं नाही, हिशोब नाही, चूल नाही, सगळी ओझी खांद्यावरची अलगद आधी काढून ठेव. माझ्या मधल्या जुन्या मीला मीही हात दिलीच आहे, चांदण्यांच्या लाटा कापत तोही रात येतोच. उमरले
चंद्र आहे पूर्वीसारखाच, वारा तसाच वाहतोय. चंद्र आहे पूर्वीसारखाच, वारा तसाच वाहतोय. एक सौम्य जुना गंध अजून तसाच फिरतोय. हेच बघून एकटेपणी पूर्वी किती झुरलो होतो. हेच बघून एकटेपणी पूर्वी किती झुरलो आहोत. रात्र आहे तशीच तरुण आपण पुढे सरलो आहोत. आता बोलणे विसरून जाऊ, आता बोलणे विसरून जाऊ. केवळ नुसते बघत राहू. कोमेजलेले चेहरे दोन आपुलकीने निरखून घेऊ. दोघे किती दमलो आहोत. भासांमध्येच रमलो आहोत. रोज रोज सरळ राहून दूर दूर गेलो आहोत. तरुण आहे. डोळ्यात खालची काळी नाही. तरुण नाही, तरुण आहे. एक मोकळा खोल श्वास तुझ्या माझ्यासाठी. एक मोकळा खोल श्वास तुझ्या माझ्यासाठी फक्त. आणि झुळझुळ वाहू लागेल. चिडून जाणवणारे रक्त तुझ्या डोळ्यात तोच मी, माझ्या डोळ्यात तीच तू. आणि आता असं झालंय तूच मी, मीच तू. 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 तूच मी आणि मीच तू. तूच मी आणि मीच तू. या ठिकाणी या भिवंडी निजामपूर महापालिकेचे आयुक्त माननीय अजयजी वैद्य सर, माननीय संजयजी गिरवडे सर, शिक्षण उपायुक्त माननीय भोंगे मॅडम आणि समस्त कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला मी आणि ती किंवा ती आणि मी हा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर अरुंधती भालेराव, या माझी सहकारी प्राची मराठे, झंकार कानडे आणि जयंता बगावडे या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना माझी आणि प्राचीची आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं लेखन मी स्वतः केलेलं आहे. धन्यवाद. आपण आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.